मी सध्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या समोर उभा आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता जवळपास 50 ते 60 शिक्षक आहेत. महाराष्ट्र राज्यात राज्य शासनाच्या वतीने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून दिनांक 6 ऑगस्ट रोजी जवळपास राज्यभरामध्ये 30,000 माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची भरती जाहीर करण्यात आली होती. ती भरती जाहीर केल्यानंतर जवळपास राज्यभरातून 1 ते 1.25 लाख शिक्षकांनी किंवा उमेदवारांनी तो फॉर्म भरला होता. परंतु तो फॉर्म भरल्यानंतर बरेचसे जे काही उमेदवार आहेत त्यांना टेक्निकल अडचणी येत आहेत. माझ्या पाठीमागे बरेचसे उमेदवार आहेत, हे सगळेजण शिक्षक होण्यासाठी तयारी करत आहेत. जे काही फॉर्म भरताना टेक्निकल जे काही एरर होते ते एरर ज्यावेळेस सोडवण्यासाठी ते या ठिकाणी आले. पुण्यातील जे काही महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचं जे मुख्य हे आहे ऑफिस आहे, या ठिकाणी आल्यानंतर त्यांना या ठिकाणी कोणी उपायुक्त असतील, कोणी प्रशासकीय अधिकारी असतील, कर्मचारी आहे, योग्य ते काही सरळ उत्तर देत नाहीत. आणि उत्तर न दिल्यामुळे हे काही जे शिक्षक आहेत या ठिकाणी आंदोलन करणार आहेत. माझ्यासोबत काही शिक्षक शिक्षिका देखील आहेत. तर काय काय सांगाल, काय अडचणी येत आहेत प्रामुख्याने, आणि कधीपासून तुम्ही इथं आला? आज सकाळपासूनच आम्ही इथे आलेलो आहे आणि आमचे प्राधान्यक्रमच जनरेटच होत नाहीयेत. प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत. ॲक्च्युली जे वेबसाईट जी आहे त्याच्यामध्येच प्रॉब्लेम आहे. त्यामुळं कुणाला ओ-टी-पीच येत नाहीये, कुणाला प्रेफरन्सेसच आलेले नाहीयेत. आले तर अर्धेच आलेले आहेत किंवा चुकीचे आलेले आहेत. अशा अनेक अडचणी आहेत. कधीपासून या अडचणी येत आहेत काय? 6 तारखेला जेव्हापासून ही प्रोसेस सुरू झालेली आहे ना, त्या दिवशीपासून आजपर्यंत हेच आहे. एकतर आज लास्ट डेट होती, ती वाढवून त्यांनी 2 दिवस अजून वाढवली आहे, 13 तारखेपर्यंत केली आहे. पण अजूनही काहीच, म्हणजे आम्ही रोज ट्राय करतोय सकाळ संध्याकाळ, पण नाही, प्रॉब्लेम आहे तोच आहे. मॅडम, तुम्ही वयस्कर दिसताय. कधीपासून सर्व्हिस करताय, कधीपासून शिक्षण सेवा करताय, आणि काय अडचणी आहेत? सर हिंदी में मराठी- बोलो। हाँ नहीं सर, यही पोर्टल मुझे मैपिंग का प्रॉब्लम हो रही है, बस उतना ही। मतलब वो अभी का पोस्टपोन होते ही जा रहे, सुबह और शाम को चेक कर रहे, नहीं हो रहा, मैपिंग नहीं हो रहा है। सर, तुमच्याकडे डॉक्युमेंट दिसतात काय हातामध्ये? नक्की कसला अर्ज आहे तो, आणि अर्ज केल्यानंतर काय उत्तर देणार? काय झालेलं आहे, ज्यावेळेस मे महिन्यामध्ये मागच्या वर्षी शिक्षक भरतीसाठी टेट 3 जाहीर झाली आणि मे मध्ये परीक्षा झाली, तर ते झाल्यानंतर हे प्रिफरन्स वगैरे जनरेट होणं किंवा हे प्राधान्यक्रम लॉक होणं, त्यासाठी आता यांनी 15 महिन्यानंतर मुदत म्हणजे चालू झालेलं आहे. आणि ज्यावेळेस 6 तारखेला चालू झालं, त्यावेळेस 6 तारखेला चालू झाल्यानंतर हे जे पोर्टल होतं ते पोर्टल 6ला चालू झाल्याचं पत्रक आलं, पण 6 पासून ते चालू झालं नाही, 8 तारखेपासून चालू झालं. आणि ज्यावेळेस 8 तारखेला चालू झालं त्यावेळेस प्रिफरन्स हे जनरेट न होणे, त्यानंतर जनरेट झालेले प्रिफरन्स डाउनलोड न होणे, सगळ्यात सुरुवातीला OTP न येणं, त्यानंतर जे आपलं जे पोर्टल आहे ते खूप संथ गतीने चालत आहे, आणि जे प्रत्येकाच्या शिक्षणानुसार प्रत्येकाला तो त्या शाळा येणार होत्या, म्हणजे प्रिफरन्स येणार होते, ते आले नाहीत. ह्या खूप मोठ्या समस्या आहेत. आणि तुम्ही जवळजवळ 15 महिने थांबला आहात, तर तुम्ही 30 ऑगस्ट पर्यंत का थांबला नाही, किंवा तुम्ही एखादी कुठली तरी परीक्षा घेताय त्या अगोदर तुम्ही टेस्ट वगैरे घेता, त्यासारखे तुम्ही अगोदर हे जे पोर्टल होतं ते पोर्टल व्यवस्थित चालतंय का पाहणी केली नाही. तुम्ही डायरेक्ट पोर्टल काढलं 6 तारखेला, त्यानंतर 6 तारखेला पोर्टल चालू होतं ही बातमी तुम्ही 4 वाजता नोटिफिकेशन काढलं, आणि पोर्टल 8 तारखेला चालू झालं. ते 8 तारखेला चालू झाल्यानंतर मुलं इतकी Panic होत झालं सगळं. मुलं खूप पॅनिक झालेले आहेत. 2,30,000 मुलांनी अर्ज केला होता, त्यापैकी जवळजवळ 1,70,000 मुलांनी तो पात्र आहेत, ते रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांनी, 1,70,000 मुलांनी. तर 30,209 म्हणजे आतापर्यंतच्या ऐतिहासिक जागा आलेल्या आहेत, तुम्हाला सांगतो. परंतु ह्यांनी 4 आणि 5 दिवस मुदत देण्यामागचं कारण काय? आम्ही 15 महिने वाट पाहिली ना शिक्षक होण्यासाठी, म्हणजे टेटची परीक्षा झाल्यानंतर आम्ही 15 महिने वाट पाहिली, पण तुम्ही शनिवार रविवारची सुट्टीमध्ये असताना सुद्धा तुम्ही 5 दिवसाची मुदत काय दिली? ह्याच्या मागे काय, म्हणजे ह्या मागचं कारणच आम्हाला समजलं नाही. तुम्ही पोर्टल चालू करण्या अगोदर तुम्ही ट्राय घ्यायचा, व्यवस्थित चालतंय का, त्याला लोड सहन होईल का? तुम्ही कारण काय दिलं पोर्टल बाबत, की बाबा लोड भरपूर होतोय, पण लोड भरपूर होतोय. आता MPSCच्या साईडला जो 15 लाख मुलांनी अर्ज केलाय, आता वेबसाईट व्यवस्थित चालली, तसं तुम्ही का केलं नाही?
तुम्ही काय मुलांच्या म्हणजे जे जे लोक आता 50च्या आसपास वय असेल म्हणजे 8 वर्षांनी रिटायर होणार, मग काय ह्यांना मनस्ताप देताय, काय ह्यांचं जीवन वाया घालवताय तुम्ही, का लोकांना एवढा त्रास देताय? आम्ही डीएड झालो, बीएड झालो, टीईटीची परीक्षा पास झालो, टेटच्या परीक्षा चांगले मार्क आहेत, मग आम्ही प्राधान्यक्रमसाठी आम्ही प्रयत्न करतोय, आम्हाला का न्याय देईना तुम्ही? नाही, पण का त्रास शिक्षकांनी देताय तुम्ही? शिक्षकांनी आता तुम्ही म्हटले बीएड झाले, डीएड झाले, टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली, शिक्षकांनी असा पण प्रश्न उपस्थित होतो, शिक्षकांनी शिकवायचं की फक्त परीक्षा देत राहायच्या? तर आता त्यांचं ते धोरण आहे ना शासनाचं, त्या धोरणात आम्ही ती जी चौकट आहे त्या चौकटीत आम्ही बसायला तयार आहे, पण तुम्ही टेक्निकली अडचणी का आणताय आम्हाला म्हणायचे. आणि तुम्ही 15 महिने थांबला ना, तुम्ही 15 महिने आम्हाला वेट करायला लावलं ना, मग तुम्ही आम्हाला 5 दिवसाची मुदत का दिली फॉर्म भरण्यासाठी? नाही नाही, तुम्हाला भरती करायची का फक्त दाखवायची? 30,209 जागा भरायच्या आहेत का? कारण 30,209 जागा भरायच्यात आणि 1,70,000 मुलांनी रजिस्ट्रेशन केलंय म्हणल्यानंतर फक्त आतापर्यंत तुम्ही नोंदणी करताय की 3 वाजता एवढ्या मुलांनी प्रिफरन्स लॉक केले नाहीत किंवा एवढ्यांचे जनरेट झाले, तेवढ्यांचे जनरेट झाले म्हणताय तुम्ही. म्हणा, पण त्या मुलांच्या समस्या दूर होण्यासाठी, त्यांच्या काय काय अडचणी दूर होण्यासाठी तुम्ही यंत्रणा स्वतःची सक्षम उभा केली नाही ना. इथं आल्यानंतर हे तिकडे मिटिंगला जात आहे, हे मिटिंगला तिकडे जात आहे, ते मिटिंगला तिकडे जात आहे, म्हणजे तुम्ही मुलांच्या अडचणी सोडवणार आहे का तशाच गोळा करणार आहे? आता मागचा जर तो सर्वे बघितला तर 92,000 शाळा बंद झाल्यात. ह्याच्या मागचं कारण काय? तुम्ही शाळांना शिक्षक देणार आहे ना, त्या तुम्हाला जी चौकट हवी आहे त्या चौकटीत आम्ही बसायला तयार आहे, पण तुम्ही टेक्निकल अडचणींमध्ये आम्हाला का मागं खेचताय? आज ही जी मुलं आहेत ही महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यातून आलेली आहेत, ह्यांना तुम्ही का न्याय द्याय ना? हे आलेत तर ही लोक मिटिंगला चाललेत आणि टेक्निकलच्या अडचणी आहेत, टेक्निकल अडचण दूर करणारे लोकच इथं नाहीत. तुम्हाला सांगतो, मला एक सांगा, त्यांनी काही हेल्पलाईन वगैरे दिली का टेक्निकल ग्लिच चेक हेल्पलाईन दिलेली आहे पण कॉल रिसिव्ह करत नाहीत ते. मग एवढ्याला आम्ही सांगली जिल्ह्यातून आलो इथं, हेल्पलाईनच ते सेव्ह म्हणजे रिसिव्ह करत नाहीत कॉल, आणि आम्ही क्वालिफाय असून सुद्धा आम्हाला रेफरन्स आलेला नाही. मग हे असं का? एकही मेलला रिप्लाय आलेला नाही. त्यांनी मेल मध्ये सांगितलं की तुम्हाला 24 तासामध्ये 48 तासामध्ये रिप्लाय येईल. आम्ही मेल 2 वेळेस करायला, 3 वेळेस करायला, पण त्यांना 3 दिवस झाले आणखीन रिप्लाय काय आलेला नाही त्यांचा. आज ज्यावेळेस तुम्ही इथं आले त्यानंतर इथं आल्यानंतर इथल्या अधिकाऱ्यांकडून तुम्हाला काय उत्तर? त्यांच्या अधिकाऱ्याकडून ते म्हणले थांबा, फक्त 5 मिनिट अधिकारी बसले, 5 मिनिट बसला, नंबर लिहून ठेवले, ते आले फक्त भेटायला थांबले, लगेच त्यांना फोन आला की ते लगेच मीटिंगला निघून गेले. ते म्हणले की आम्ही 2 वाजता येतात. तोपर्यंत आम्ही हे काय करा, आम्ही आज 600 किलोमीटर लांबून आलेले आहेत, 600 किलोमीटर लांबवरून लहान लेकरांना घेऊन आलेले आहेत, आमच्याकडे कुणीच नाही. तर हे शासन काय करायले? शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि आमच्या समस्या सॉल्व्ह करावं आणि OTP जनरेट व्हावा, रेफरन्सेस लॉक व्हावे ह्याच्यासाठी प्रयत्न करावा, आणि ते पण दिलेली वेळ जी आहे त्या वेळेच्या आतमध्ये करावं, अन्यथा वेळ वाढून द्यावी आणि त्याच्या पोर्टलमध्ये सुधारणा करावी. सर, तुम्ही मला सांगा की जर नाही आज अधिकारी भेटले तर तुमची पुढची दिशा काय असेल? आमचं मत काय आहे की बाबा पोर्टल जे आहे ते पोर्टल सुरळीत चाललं पाहिजे आणि ज्या लोकांनी सगळ्यांनी जे 1,70,000 मुलांनी जे रजिस्ट्रेशन केलंय त्यांचं रजिस्ट्रेशन व्यवस्थित होण्यासाठी तुम्ही 30 ऑगस्ट पर्यंत मुदत द्या आणि तुमची जी टेक्निकल टीम आहे ती अवेलेबल करून द्या मुलांना, जेणेकरून कोणही शिक्षक भरतीपासून अलिप्त राहणार नाही आणि 30,209 जागा ह्या सर्व भरल्या जातील अशी आमची मागणी आहे. 30 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ झाली पाहिजे. त्यांना तर किमान रेफरन्स यावे, क्वालिफिकेशन. सर, तुम्ही काय सांगाल, कुठून आले तुम्ही? मी वाई सातारावरून आलो. मी कला शिक्षक आहे, गेले 11 वर्ष झालं काम करतोय 8,000 रुपयावर आतापर्यंत. 2022 ची टेट परीक्षा पास झालो, पण शासनानं काही भरती काढली नाही. मग आता 25 ची झाली, तर ह्या भरती प्रक्रियेत सुद्धा कला शिक्षकांना, क्रीडा शिक्षकांना रेफरन्सच आले नाहीत आणि जे आलेत ते एकदम थोडे आहेत आणि डबल तेच प्रेफरन्स अनेक लोकांना आलेले आहेत. साधारणतः किती कला शिक्षकांनी फॉर्म भरलाय? जवळजवळ एक 2,000 कला शिक्षकांनी फॉर्म भरलेला आहे आणि त्यातले आता एजबार कडे चाललेली आहेत लोक. तर शासनानं 43 वर्ष SC कॅटेगरीला दिलं होतं, ओपनला 40. मग कोरोना कालावधीतले काही 2 वर्ष वाढली, तर ती वाढवून लोकांना मिळावी की जे एजबार होत आहेत त्या लोकांना सुद्धा शिक्षक होण्याची संधी शासनानं उपलब्ध करून द्यावी. त्यांचे देखील संसार घर प्रपंच वाऱ्यावर आहे. माझ्यासोबत हे काही शिक्षक होते, कोणी साताऱ्यामधून आले, कोणी सांगलीमधून आले, म्हणजे महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यातून हे शिक्षक लोक आलेले आहेत. एकंदरीतच जे काही महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचं जे काही कार्यालय आहे त्यांचं आंदोलन देखील सुरू आहे. जर
लवकरात लवकर म्हणजे काही शिक्षकांनी तर अशी देखील मागणी केली की 30 ऑगस्ट पर्यंत आम्हाला मुदतवाढ करून द्यावी. काही शिक्षक असं देखील म्हणतायत की जवळपास आतापर्यंत म्हणजे सर तुमचं वय काय म्हटले? 44व्या वयापर्यंत हे शिक्षक 8,000 रुपयांनी काम करतात. आता तरी महाराष्ट्र शासनाला दया यावी आणि प्राधान्यक्रम समान यावा आणि आता तरी या शासनाला यांची दया यावी. एडिटचं ऑप्शन यावं, दुरुस्ती यावी, OTP यावं, म्हणजे जे काही टेक्निकल ग्लिच आहेत हे या ठिकाणी दिसत आहेत. पुण्यावरून नवराष्ट्रासाठी आदित्य डुंबे.